यू स्टाफ रूम क्लीन करून घे. येस मॅम. हाय. हाय, ऐक ना, मला ना बरेच फोटो काढायचे पण आता मला वेळ नाही. आपण नंतर काढूयात. हा, आपण एक काम करूयात का, आता पण तुझे एक दोन फोटोज काढून घेऊयात. बॅकग्राऊंड खूप मस्त आहे. नंतर काढूयात ना आपण. काढा ना फोटो. फोटोग्राफर समोर आहे तेव्हाच काढून घे, नाही तर परत तो सापडत नाही. हा. ते मी सामान पकडते ना ते हा, इकडे. काढ फोटो काढ. ओके ओके कुठे? ओके. इकडे, इकडे हा, दाखव. इकडे राहा, हा. इकडे. केदार, झाली का मेहंदी काढून? हो. कांचनताई, त्या नावाच्या भोवती ना छान डिझाईन काढा हा, म्हणजे कोणाची दृष्ट नाही लागणार. टार्गेट कळलंय? हो सर. तिला मारताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा खून वाटायला नको, अपघात वाटायला हवा. नाहीतर माझ्यापासून तुमच्या बापूराव जामखंडेंपर्यंत सगळ्यांच्या मागे चौकशी बसेल. अमेझिंग मॅम. हा हा, तर अजून एक असं स्ट्रेट आउट. हा, शाबास. मस्तच. झालं ना? असं कसं, असं कसं? सगळे ट्रेडिंग फोटो आले पाहिजेत. बस. सर, आता एक काम करा, खांद्यावर हात ठेवा. सर, मॅमच्या खांद्यावर हात ठेवा. आपल्याला ट्रेंडिंग फोटोज काढायचे आहेत ना. मॅमच्या खांद्यावर हात ठेवा, त्याशिवाय कसे फोटोज येणार? हा, ऑसम. हाच फोटो असणार उद्याच्या पेपरमध्ये हेडलाईन सोबत. चिरंजीव केदार आणि जी सौका तारिणी यांचा विवाह सोहळा कौशिकी खांडेकरच्या अपघाती मृत्यूमुळे रद्द. एक काम करा ना सर, मॅमचा हात हातात घ्या. अच्छा. हा. ठीक आहे. हो हो, झालं झालं. आपण एक काम करूया, पुढचा सेटअप बघूयात. या. ही पोरी साजूक तू पातली, हिला मावऱ्याचा लागलाय ना. ही पोरी साजूक तू पातली, हिला मावऱ्याचा लागलाय ना. येस, व्हेरी नाईस. अगं लागली तिच्या हाताला मेहंदी. आता काय बघत बसलीस तिच्याकडे? गाणं म्हणत्यापेक्षा. कुठला शब्द आला होता आई? काव्याचा क आठव. केदूचा क. कधी दूर दूर कधी तू ऐक. अगं काय गाणं म्हणताय? नीट म्हणा की. म्हणा म्हणा. हो ना. तुम्ही सगळे गाण्याच्या भेंड्या खेळताय? हो. मी पण खेळणार. ताई, मग तू कोणाच्या टीम मधून खेळणार आहेस? माहेरच्या की सासरच्या? तू माहेरूनच खेळ. चेतना काकू, आता माझं लग्न झालंय ना. मम्मा, आता मी खांडेकरांची सून आहे म्हणून. नो. अगं, तू आधी तारिणीची बहीण आहेस आणि मग खांडेकरांची सून आहेस. हा, तू जा तिकडून खेळ. जा जा तिकडून खेळ. ओके. अगं नको नको, म्हणजे इथे जागाच नाहीये ना निशी. तिथे बस ना, तिथे बस. जाऊ दे, मी माझ्या युईच्याच टीम मधनं खेळते. घाणेरडा वास येतो. कोणता परफ्यूम मारलायसा? अरे, तो वास परफ्यूमचा नाहीये, तो वास चेतना काकू, तुम्ही विसरलात का? अहो, आपण नाही का त्या दिवशी शॉपिंगला गेलो होतो तेव्हा मी हा परफ्यूम खरेदी केला होता. तोच परफ्यूम आहे. त्या दिवशी स्मेल छान होती अरे, पण आता नाही आवडत आहे वाटतं कोणाला.
हा कौशिकी ताई, अहो आम्ही इथे बाहेर भेंड्या खेळतोय ना, तुमची वाट बघतायत सगळे. तुम्ही कुठे आहात? मी येऊ? बरं बरं, आले. हो. कुठे चाललीस? अगं कौशिकी ताईंनी बोलवलंय, त्यांचं काहीतरी काम आहे आणि मला पण फोन चार्जिंगला लावायचा आहे. तू थांब ना, आलीच बघ. थांब, कुठे चाललायस? बस, मीच जाते. असाही सगळ्यांना त्रास होतोय ना माझा. मी नकोच आहे कोणाला, जातेच मी. निशी ऐक, निशी डोंट वरी, मी समजावतो तिला, डोंट वरी. या बाय. ताई, काय केदार? तुम्ही इथे काय करताय? तिकडे तुम्हाला सगळे मिस करतायत. तुम्ही केदार, आज तुझा आणि तारिणीचा दिवस आहे ना, तुम्ही दोघं एन्जॉय करा ना. आणि मी एन्जॉय केलं तर कामं कोण करणार आहे? तुम्ही मजा करा, एन्जॉय करा आणि मला माझी कामं करू दे. हं? केदार, काय झालं? ताई, एक बोलू? बोल ना. माझं लग्न असं होईल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. लहानपणापासून एकटा वाटलो, एकटा जगलो. आई गेल्यानंतर सगळं. ताई, ताई आहे ना आता. हे बघ केदार, आईची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, पण एक ताई म्हणून मी तुझ्यासाठी जे करता येईल ना ते सगळं करेन, हा शब्द आहे माझा. आणि घरातले सगळे आहेत ना तुझ्या बरोबर, तारिणी बरोबर. केदार, यापुढे कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर.